जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे। शिराळा तालुक्यातील जोरदार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे। कृष्णा नदीवरील बहे, कसबे, डिग्रज, सांगलीवाडी आणि म्हैसाळ हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आणि नदी पात्राजवळ न जाण्याचं आवाहन केलंय। कृष्णा नदीवरती असणारे बहे, कसबे, डिग्रज, सांगलीवाडी आणि म्हैसाळ हे 4 बंधारे आता पाण्याखाली गेल्याचं पाहावयास मिळतं। सध्या आपण हे दृश्य पाहतोय, म्हैसाळ बंधाराचे दृश्य आहेत। म्हैसाळ बंधारा हा आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीवरती 4 मोठे बंधारे आहेत। हे बंधारे आता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याचं पाहावयास मिळतं। सांगली जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे, परंतु शिराळा तालुक्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे वारणा नदीच्या पातळीमध्ये मात्र कमालीची वाढ झालेली आहे। वारणा नदीवरती असणारे सर्व पूल जे आहेत ते आता पाण्याखाली गेल्याचं पाहावयास मिळतं। अशीच परिस्थिती कृष्णा नदीत देखील आहे। म्हैसाळमध्ये कृष्णा नदीवरती मोठा बंधारा आहे। याच बंधाऱ्यामधून साठा केलेला पाण्याचा म्हैसाळ योजना चालवली जाते। हा बंधारा देखील आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं आपणास पाहावयास मिळतं। सांगलीमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती। कालपासूनच कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे आणि कृष्णा नदीवरती असणारे हे सर्व 4 बंधारे आता पाण्याखाली गेल्याचं पाहावयास मिळतं। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, म्हैसाळ, सांगली।